नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। फार वेळ न घेता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026 अहवालानुसार, अहवालाचं नाव लक्षात ठेवा, स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026 म्हणजे SIDE 2026 या अहवालानुसार भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कामगिरीत जगात कितवे स्थान पटकावलेले आहे। मित्रांनो, वरील अहवालानुसार भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AI च्या कामगिरीमध्ये जगामध्ये चौथं स्थान मिळवलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। भारत हा AI च्या बाबतीमध्ये जगात चौथ्या स्थानावर आहे। अहवाल कोणता? तर SIDE 2026 म्हणजेच स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी 2026। आणि मित्रांनो, हा अहवाल आहे तो IPCIDE या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 2, अलीकडेच निधन झालेले धनेंद्र कुमार हे कोणत्या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते? मित्रांनो, नुकतंच एअर कंडिशनरच्या म्हणजे AC च्या स्फोटामुळे धनेंद्र कुमार यांचं निधन झालं। हे भारतीय स्पर्धा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, म्हणजेच CCI या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं, धनेंद्र कुमार यांचं निधन कसं झालं? तर एअर कंडिशनरच्या म्हणजे AC च्या स्फोटामुळे। पुढे प्रश्न क्रमांक 3, ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण दुरुस्ती कायदा 2026 नुसार ओळख प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय मंडळाची शिफारस घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, जर तुम्ही ट्रान्सजेंडर व्यक्ती आहात आणि तुम्हाला तुमच्या हक्कांचं संरक्षण करायचं आहे, तर तुम्ही ट्रान्सजेंडर आहात म्हणून एक प्रमाणपत्र मिळणार आहे। ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय मंडळाची शिफारस किंवा परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार आहे। जे वैद्यकीय मंडळ असेल त्याचे अध्यक्ष कोण असणं आवश्यक आहे? मुख्य वैद्यकीय अधिकारी असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 4, दरवर्षी 30 मे रोजी भारतात हिंदी पत्रकारिता दिन साजरा केला जातो। या दिवशी 1826 मध्ये कोणते पहिले हिंदी वृत्तपत्र सुरू झाले होते? या ठिकाणी पाहायचं, दरवर्षी 30 मे हा हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो। कारण काय? कारण 30 मे 1826 ला उदंत मार्तंड नावाचं वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं होतं, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी। आता हे सुरू कोणी केलं होतं? तर पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी सुरू केलं होतं आणि त्यांनी ते कोलकाता या ठिकाणाहून सुरू केलं होतं। लक्षात ठेवायचं आहे, 30 मे 1826 ला कोलकाता या ठिकाणी पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी उदंत मार्तंड हे पहिलं हिंदी वृत्तपत्र सुरू केलं। आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 30 मे हा दिवस आहे तो हिंदी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 5, आशियातील सर्वात मोठे गवताळ इकोसिस्टीम म्हणून ओळखले जाणारे बन्नी गवताळ क्षेत्र कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? आपण काल पण हा प्रश्न पाहिला होता। दररोज काही प्रश्न नवीन येत नाहीयेत, काय करायला लागतं आपल्याला? रोजच प्रश्नांचा सराव करण्यासाठी रिपीट प्रश्न देखील घ्यायला लागतात। तर या ठिकाणी पहा, बन्नी गवताळ क्षेत्र या ठिकाणी NTPC काय करणार आहे? तर 4500 एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे। आणि मित्रांनो, याला तेथील स्थानिक पशुपालकांचा विरोध आहे। आणि मित्रांनो, हे कुठं आहे? तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे। बन्नी गवताळ क्षेत्र हे आशियातील सर्वात मोठे गवताळ इकोसिस्टीम आहे, जे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात येतं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, अहमदाबाद येथील PRL च्या शास्त्रज्ञांनी कोणत्या मोहिमेच्या ऑर्बिटरने दिलेल्या डेटानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात बर्फ असण्याची शक्यता वर्तवली आहे? या ठिकाणी पहा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागामध्ये काय आहेत? तर मोठे मोठे खड्डे आहेत, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही। त्याला काय म्हणतो आपण? PSR म्हणतो, परमनंटली शॅडोड रिजन्स असं म्हणतो। ठीक आहे, ज्या ठिकाणी कायमच काय असतं? अंधार असतो, अशा ठिकाणी बर्फ असेल अशी शक्यता चंद्रयान 2च्या मोहिमेच्या ऑर्बिटरनं दिलेल्या डेटानुसार व्यक्त करण्यात आलेले आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर असणार आहे। चंद्रयान 2च्या ऑर्बिटरच्या डेटानुसार असा निष्कर्ष लावण्यात आलेला आहे।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. पश्चिम बंगाल सरकार सध्याची लक्ष्मी भांडार योजना बंद करून त्याऐवजी दरमहा 3,000 रुपये देणारी कोणती नवीन योजना सुरू करणार आहे? पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भांडार योजना सुरू आहे, जिच्यानुसार प्रत्येक महिलेला 1,500 रुपये दिले जात आहेत. परंतु आता ती योजना बंद केली जात आहे. नवीन योजना आणली जात आहे, अन्नपूर्णा योजना. या योजनेनुसार प्रत्येक महिलेला 3,000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 8. भारत आणि चीन यांच्यात सीमा मुद्द्यांवर 35वी बैठक 27 मे रोजी कुठे पार पडली? 35वी बैठक भारत आणि चीन यांच्या दरम्यान चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी पार पडली. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निर्देशानुसार उच्च न्यायालयांनी राखून ठेवलेले निर्णय जास्तीत जास्त किती महिन्यांच्या आत जाहीर करणे बंधनकारक आहे? या ठिकाणी पाहायचं, सर्वोच्च न्यायालयानं नवीन निर्देश जारी केले, ज्यानुसार जर एखादं उच्च न्यायालय निकाल राखून ठेवतंय तर तो निकाल जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये जाहीर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. 30 मे 2026 रोजी पार पडलेल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या 150व्या कोर्सच्या पासिंग आउट परेडला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते? या ठिकाणी पहा, NDAच्या 150व्या कोर्सच्या पासिंग आउट परेडला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे लष्कर प्रमुख, भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे उपस्थित होते. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. NDA कुठे आहे? कमेंट करून सांगायचं. ज्यांना उत्तर येतंय NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ते कमेंट करून सांगायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिंग ऑंग हाइंग यांनी त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोणत्या ठिकाणच्या मंदिरात प्रार्थना करून केली? या ठिकाणी पहा, नाव घेत बसू नका. मिन ऑंग हाइंग हे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते भारत दौऱ्यावर आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी त्यांच्या यात्रेची सुरुवात किंवा दौऱ्याची सुरुवात आहे ती महाबोधी मंदिर बोधगया या ठिकाणावरून केलेली आहे. बोधगया कुठे आहे? बिहारमध्ये आहे. म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक 12. देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग स्थापन करून प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचे मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण देणारे राज्य कोणते? या ठिकाणी पहा, देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग कोणी स्थापन केला? केरळम या राज्यानं. आणि मित्रांनो, या ठिकाणीच त्यांनी प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचे मोफत वार्षिक आरोग्य संरक्षण दिलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी केरळम. केरळ म्हणू नका, केरळम म्हणा, नाव बदललेलं आहे. प्रश्न क्रमांक 13. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान 2025 मध्ये अ वर्ग बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? या ठिकाणी पाहायचं, स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच मित्रांनो, या श्रेणीमध्ये पुण्यातील बारामती बसस्थानकानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भारतातील सर्व आपत्कालीन सेवांसाठी म्हणजे पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन इत्यादी सेवांसाठी आता कोणता एकच हेल्पलाईन क्रमांक असणार आहे? आता मित्रांनो, हेल्पलाईन क्रमांक 112 वर आता पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन या तिन्ही सेवा उपलब्ध असणार आहेत. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. अमेरिकेमध्ये एकच क्रमांक आहे कोणता? 911 आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये 112 हा एकच नंबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे कोण भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख बनलेले आहेत? त्या ठिकाणी पहा, ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे अजय कोचर हे भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख बनलेले आहेत. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नौदलाच्या उपप्रमुखांना काय म्हणायचं? तर व्हाईस ॲडमिरल म्हणायचं. ठीक आहे. आणि प्रमुखांना ॲडमिरल म्हणायचं.
प्रश्न क्रमांक 16. प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेझोस यांच्या मालकीच्या ब्ल्यू ओरिजिन कंपनीच्या कोणत्या रॉकेटचा नुकताच चाचणी दरम्यान स्फोट झाला? या ठिकाणी पाहायचं आहे, जेफ बेझोस यांच्या मालकीची एक कंपनी आहे ब्ल्यू ओरिजिन, दुसरी कोणती आहे अमेझॉन. आणि मित्रांनो, या कंपनीचं एक रॉकेट होतं न्यू ग्लेन नावाचं, याचा चाचणी दरम्यान स्फोट झालेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. मे 2026 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले रिचर्ड मार्ल्स हे कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री आहेत? त्या ठिकाणी पहा, रिचर्ड मार्ल्स हे ऑस्ट्रेलिया या देशाचे संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधान आहेत, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील लोकप्रिय पोषण पेय ब्रँड कॉम्प्लॅनने आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या युवा क्रिकेटपटूची नियुक्ती केली आहे? कॉम्प्लॅनचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहेत? तर वैभव सूर्यवंशी, पर्याय सी. हे IPL मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळतात आणि मूळचे कोणत्या राज्याचे आहेत? मूळचे बिहार आहेत की झारखंड आहेत? तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. वैभव सूर्यवंशीचं मूळ राज्य कोणतं? झारखंड की बिहार? पुढे प्रश्न क्रमांक 19. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांची कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने फिट आणि आरोग्यदायी मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पहा, झारखंडच्या फिट आणि आरोग्यदायी या मोहिमेच्या ब्रँड अँबॅसेडर पदावर वैभव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे झारखंड. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रमंडळ बुद्धिबळ संघाच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रमंडळ बुद्धिबळ संघ म्हणजेच CCA कॉमनवेल्थ चेस असोसिएशन याच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा भरतसिंग चौहान यांची निवड झालेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. आणि मित्रांनो, ही निवड आहे ती 4 वर्षांसाठी असते. पुढे प्रश्न क्रमांक 21. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला विषाणूला जागतिक आरोग्य चिंता घोषित केल्यानंतर भारतात इबोला विषाणूचा संशयित रुग्ण पहिल्यांदा कोणत्या शहरात आढळला? तर बेंगलोर या शहरामध्ये आढळलेला आहे, पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. 2026 मध्ये श्रीलंकेसाठी भारताने कोणत्या देशाला मागे टाकून दुसरे सर्वात मोठे निर्यात स्थळ बनण्याचा मान मिळवलेला आहे? या ठिकाणी पहा, श्रीलंकेला माल पोहोचवणाऱ्या देशांमध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर होता, परंतु भारताने ब्रिटनला मागे टाकून भारत हा पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न येऊ शकतो की श्रीलंकेला सर्वात जास्त माल कोणत्या देशाकडून मिळतो? तर भारताकडून मिळतो. किंवा श्रीलंकेचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता? तर त्या ठिकाणी भारत असणार आहे. श्रीलंका जो माल आयात करतं तो सर्वाधिक माल भारतातून आयात करत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशाने 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे? दक्षिण कोरिया देशानं 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कार्यान्वित करण्याची योजना आखलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने म्हणजे IOA ने 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा चीफ डी मिशन म्हणजे दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मित्रांनो, ग्लासगो या ठिकाणी पार पडणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी भारताच्या संघाचा चीफ डी मिशन म्हणजे दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची निवड भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं म्हणजे IOA ने केलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे रोहित राजपाल. प्रश्न क्रमांक 25. मे 2026 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने कोणत्या ऑलिम्पियन कुस्तीपटूला आशियाई खेळ 2026च्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे? तर नाव आहे विनेश फोगाट, पर्याय बी. मागे प्रश्न पाहिला होता त्यामुळे डिस्क्रिप्शन आता देत नाहीये या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 26. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, DK शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत, पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. त्यांच्या अगोदर कोण होते? सिद्धरामय्या होते. प्रश्न क्रमांक 27. जमिनीच्या सातबाराप्रमाणे देशात पहिल्यांदाच पाण्याचा सातबारा विकसित करण्याची योजना कोणत्या राज्याने आखली आहे? मित्रांनो, ज्याप्रमाणे जमिनीचा सातबारा असतो त्याच प्रकारे पाण्याचा वापर टाळण्यासाठी, पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने नवीन मोहीम आखलेली आहे, ज्यानुसार पाण्याचा देखील सातबारा काढला जाणार आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 28 आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक कोणी मांडले ज्यामुळे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनणार आहे? या ठिकाणी पहा, समान नागरी संहिता, समान नागरी कायदा किंवा UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? उत्तराखंड, दुसरं गुजरात आणि तिसरं आसाम बनणार आहे. आणि मित्रांनो, आसामच्या विधानसभेमध्ये हे विधेयक आहे ते अतुल बोरा यांनी सादर केलेलं होतं, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. ठीक आहे, समान नागरी संहिता विधेयक आसामच्या विधानसभेमध्ये अतुल बोरा यांनी सादर केलं. पुढे प्रश्न क्रमांक 29 30 मे 2026 रोजी पुण्यात आयोजित एकदिवसीय रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पुण्यामध्ये मित्रांनो 30 मे 2026 रोजी म्हणजे कालच रमाई साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि मित्रांनो याच्या अध्यक्षपदी रमनीश सोनावणे यांची निवड करण्यात आलेली होती, म्हणून पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30 ओरेशनिक ही हायपरसोनिक मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या देशाची आहे? या ठिकाणी पहा, ओरेशनिक नावाची हायपरसोनिक मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल रशिया या देशाने विकसित केलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि जर ही माहिती तुम्ही आधी देखील पाहिली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.